कागलचा तपासणी नाका की यमराजाचं घर? संबंधित कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, प्रवाशांची मागणी. कागल येथील कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरती असणारा दूधगंगा नदीनजीकचा सीमा तपासणी नाका हा तपासणी नाका कमी परंतु मृत्यूचा आकडेवारी देणारा नाका जास्त बनलेला आहे. या ठिकाणी गेल्या 3 दिवसात 2 व्यक्तींचा मृत्यू झाला असून नागरिकांच्यामधून मृत्यू स्वस्थ करून देणारा तपासणी नाका असा संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी दुपारच्या दरम्यान एका ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्यानंतर त्रस्त प्रवाशांनी राष्ट्रीय महामार्गावरची तपासणीसाठी उभारण्यात आलेली टपरीच उलटवून टाकली. या ठिकाणी कार्यरत असणारे ट्रॅफिक पोलीससुद्धा केवळ नाममात्र तपासणी करत असतात आणि अर्थपूर्णरित्या प्रवाशांना सोडत असल्याचीही चर्चाही जोमात सुरू आहे. सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यामध्ये हा तपासणी नाका सापडलेला आहे. 2024 साली सुरू झालेला हा तपासणी नाका सुरू झाला, परंतु 2024 पासून ते 2025 पर्यंत जवळपास अर्धा डझनभर लोकांचे मृत्यू या तपासणी नाक्यामुळे झालेली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे सदरचा तपासणी नाका हा मृत्यूचा सापळा बनलेला असून इथे मृत्यू स्वस्थ मिळतो असा फलक लावण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. सीमा तपासणी नाक्यावर वाहने वळविण्यासाठी केलेली चुकीची व्यवस्था आणि त्यासाठी उभारलेले अडथळे नागरिकांच्या जीवावर उठले असून वारंवार अपघात होत आहेत. स्थानिक लोकांना याचा त्रास होत आहे. येथे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, वाहतुकीला शिस्त लावावी अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. कागलहून महान कार्य न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर.